प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत, छोटे खेळाडू, त्यांच्यासाठी पर्वणी आहे की वन बाउन्स षटकाराच्या बाहेर आहेत. टप्पा कॅच जर पकडला तर 100 रुपयाचं कॅश प्राईज स्वप्नील पाटील यांच्याकडनं. तर त्याचे ताबा घ्यायचा आहे बाउंड्री लाईनचा. गोलंदाजी मार्कवरती तितीक्षला आणण्यात आलंय. आपण सध्या बघतोय गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिलं पॉवर प्लेचं हे षटक आहे. आज आपण रमाकांत याला बघतोय, चंद्रकांत असतील, त्यानंतर सचिन भोईर असतील, महत्त्वाचं योगदान त्यांचंही आहे या स्पर्धेसाठी. आज सध्या आपण बघतोय त्यांना खेळताना बघणार आहेत. आज यष्टीरक्षकाची भूमिका आहेत. पंकज असतील, जयवंत असतील, महेंद्र असतील. डावखुरी आता फलंदाज विकी आलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण जर बघितलं गेलं तर तितीक्ष, नॉन स्ट्राईक एंडला राजा. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू हाताळण्यासाठी फील्ड सेट झालेत, टायमरही सेट झालंय. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं हाताळायचे आहेत, त्या गोष्टीवरती लक्ष द्यायचं आहे. छोटे खेळाडू जांभूळपाडा गावातील आहेत, त्यांनाही विनंती असेल की आपण आपला ताबा घ्या. 100 रुपयाचा कॅश प्राईज स्वप्नील पाटील यांच्याकडनं दिलं जाईल. वन बाउन्स जर टप्पा कॅच पकडला तर 100 रुपये दिले जातील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेटने तितीक्ष. समोरचा बॅटर विकी आहे. डावखुरी आता फलंदाज. पहिला चेंडू आपण बघतोय सध्या वाईट चेंडू हाताळलाय. पंचांचा इशारा आलाय महेंद्र भोईर सरांचा. वाईट चेंडूचा इशारा. अवांतर 1 धाव. पहिला चेंडू हाताळताना सध्या आपण बघतोय वाईट चेंडू हाताळलाय. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. सामना सुरू आहे तो म्हणजे तिसरा. श्री गणेश घासकोपरी संघाने तो सहजरित्या सामना विजयी झाला. आई कुर्ला कशीच संघाला पराभूताच्या छायेमध्ये जावं लागलं. पहिला चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक पाहायचा आहे सचिन भोईर. कॉलिंग मध्ये बिघाड होता, कॉलिंग मध्ये होता बिघाड, पण तिथून थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आलाय, त्याने झेल टिपलाय. पहिला गडी बाद. विकी बॅक टू डगआउट गॉन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या बघतोय दाखल झाल्यात मिस्टर दया. पुन्हा एकदा तितीक सज्ज. दया ऑन साइडला खेळलाय. इंटू द गॅप मध्ये कुठलाही खेळाडू नाही. सध्या आपण बघतोय चेंडू जाईल सीमारेखा पार. चौकार. यावेळेचा चांगला चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षक सचिन भोईरच्या हातामध्ये विसावला जातोय. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये यावेळी वाईट चेंडूचा इशारा येईल पंचाकडनं. सध्या आपण बघतोय
एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचं काम केलं जात आहे तितिक्षच्या माध्यमातून. अक्रॉस झाले त्यानंतर जागा आपण जर बघितली गेली तर बनवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, पण बराचसा बाहेर होता, त्यामुळे वाईट चेंडूचा इशारा आलाय. धावसंख्या होती ती म्हणजे पहिल्या षटका सध्या प्रगती पथावर आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा 1 गडी बाद 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. समोर खेळलाय लॉंगॉनला क्षेत्ररक्षक महेंद्र भोईर आहे. पाहायचाय झेलची संधी, झेल टिपला जातोय, गडी बाद होतोय. दया बॅक टू डगआउट गॉन. आतमध्ये ऋषी दाखल झालाय. पहिले 2 गडी बाद पहिल्या महत्वाच्या षटकामध्ये चौकार आल्यानंतर तितिक्षने केलेला कमबॅक पाहायला भेटतोय. 2 गडी बाद 6 धावा फलकावरती लागले गेल्यात. साई कृपा विरार फटा या संघाचा. मैदानाच्या आतमध्ये विकीने थोडंसं नाराज केलं, त्यानंतर दयाच्या बॅटमधून एक मोठा फटका आला होता, पण त्यानंतर आपण जर बघितलं गेलं तर परतावा लागलाय. पुन्हा एकदा तितिक्ष सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. समोर बॅटर ऋषी नेक्स्ट आमच्या बाहेर पिच केलं होतं, पंच बळतील. वाईट चेंडूचा इशारा पंचाकडनं येत असताना अभांतरिक धाव. एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचं काम सातत्याने केलं जात आहे, कारण तुम्ही एक चांगल्या टप्प्यावरती लेंथवरती गोलंदाजी करत होता, तुम्हाला विकेट्सही तिथून प्राप्त झालेत, मग त्या टप्प्यावरती गोलंदाजी होणं गरजेचं आहे. आता रमाकांत ही सुद्धा जर बघितलं गेलं तर थोडेसे नाराज होते. रमाकांतच्या माध्यमातूनही कानमंत्र दिला जातोय तितिक्षला की कशा प्रकारे चेंडू हाताळावा. आता ही लाईन लेंथ होणं गरजेचं आहे. तुमच्याकडे क्षमता आहे ते चेंडू हाताळायची. डॉट बॉल आलाय सध्या. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या षटकातील. रमाकांतसाठी पारितोषिक. एका हातामध्ये जर झेल पकडला तर मदन दळवी यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल, तो पण उजव्या हातामध्ये. हे महत्वाचं आहे. मदन दळवी मला वाटते एक जवळचे मित्र आहेत, रमाकांत आहेत, त्यामुळे पारितोषिक ऑन झालंय. शेवटचा चेंडू, गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आता हा चेंडू तितिक्षने हाताला लावता लेग स्टंपच्या बाहेर फलंदाजाने छेडछाणी केली, पण तितका शॉर्ट मध्ये फटका येणं गरजेचं होतं, म्हणजे शॉर्ट सिलेक्शन व्यवस्थित नव्हतं, बॅटचं एलिव्हेशन नाही झालं गेलं. 1 धावाली पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 2 गडी बाद 8 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. नवीन गोलंदाजी मार्कवरती दुसरा षटक हाताळण्यासाठी कोण होईल, तोपर्यंत जाऊया डीजे कडे, ऐकू एक सुमधुर संगीत. आज आपण बघतोय 8 संघांना प्राधान्य दिले गेलेत. 8 संघामध्ये जो 2 संघ विजयी झालेत, आदर्श पनसपाडा श्रीगणेश घासकोपरी संघ. तिसरा सामना सुरू आहे, कुसमाय खार्डी वर्सेस साई कृपा विरार फटा. दीप आलाय गोलंदाजी मार्क वरती, आपण सध्या बघतोय. शॉर्ट पिच चेंडू होता, पूल केलाय, सक्सेसफुल झालाय, चेंडू गेलाय सीमारेखा. पंच दर्शवतील षटकार. 6 धावा. आणि इथून ऋषीच्या बॅट मधून एक जबरदस्त फटका. सध्या आपण बघतोय ऋषी थोडासा स्ट्रगल करत होता, 2 चेंडूवरती 1 बनवली होती, पण या फटक्यामध्ये आखूड टप्प्याचा चेंडू होता. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू उचली घेणारा, आणि जे पारितोषिक आहे ते जे जांभूलपाडा गावातील जे छोटे खेळाडू आहेत त्यांच्यासाठीच आहे, म्हणजे दुसऱ्या कुठल्या गावातील असतील त्यांना नाही. जांभूलपाडा गावातील आहेत ना, त्यांनाच पारितोषिक आहे. 1 बाउंड चेंडू म्हणजे
एक टप्पा चेंडू पकडला झेल तर 100 रुपयाचा कॅश प्राइज स्वप्नील यांच्याकडनं आहे. फक्त जांभूलपाड्याचे जे आहेत ना खेळाडू बॉल बॉय त्यांच्यासाठी आहे. फटका खेळायचा होता टॉपेज थर्डमॅनला क्षेत्ररक्षक झेल टिपला जातोय. इथून ऋषी बाद होतोय आणखीन एक गडी बाद होतोय. 14 धावीवरती तिसरा धक्का लागतोय साई कृपा विरारपाटा संघाला. मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय 14 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यज्ञेश सध्या आपण बघतोय नवीन बॅटर दाखल झालाय. मिडल ऑर्डरचा हा फलंदाज आहे त्यामुळे थोडस चांगली कामगिरी करावी लागेल कारण सध्या षटक मार्गस्थ आहे ते म्हणजे दुसरं आणि दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला थोडंसं सेन्सिबल खेळणं गरजेचं आहे. सेन्सिबल खेळणं गरजेचं आहे. पण अटॅक केलाय चेंडू चाललाय डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आलाय झेल सुटलाय. 2 धावा आल्या त्या चेंडूवरती. सध्या आपण बघतोय प्रयत्न केला होता गोलंदाजाने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला पण तिथे क्षेत्ररक्षकाने प्रयत्न व्यवस्थित नाही केला गेला आणि त्यामुळे खेळ सुटला जातोय. धावसंख्या होती ती 16 धावा. चेंडूचा खेळ बघितला तर या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दीपला आणलंय. दीपने एक षटकार खेळल्यानंतर त्या षटकामध्ये पुन्हा एकदा फटका इनसाइड आउटचा चेंडू चालला डीप मिड ऑफला. क्षेत्ररक्षक आहे फक्त बघत राहतील. सीमारेखा पार 6 धावा. सुटल्याचा परिणाम मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या फलकावरती लागली जाते 22 धावा. 22 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. नवीन बॅटरचा जर विचार केला तर यज्ञेश झेल सुटल्याचा परिणाम मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. यज्ञेशच्या माध्यमातून पाहायचं आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती शेवटचा चेंडू अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आपण बघतोय चंद्रकांत आला या चेंडूवरती. एकच धाव मिळेल. षटकाची झाले समाप्ती. पहिल्या 12 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 23 धावा. 3 गडी बाद. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये किमान 30 धावेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल तर एक चांगली टोटल कोस्माय खार्डी संघासमोर केली जाईल का. पण इथून गोलंदाज येईल. आपण सध्या बघतोय महेंद्रच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल. आज अमोल भगत नाही आहेत पण आज जबाबदारीने गोलंदाजी करावी लागेल महेंद्रला. महेंद्र कशा प्रकारे गोलंदाजी करेल हेही महत्वाचं आहे. समोर बॅटर जर बघितला गेला तर यज्ञेश त्याच्यासोबत आपण जर बॅटर बघितला गेला तर राजा ओपनिंग पेअर मध्ये गेलाय पण 2 षटकामध्ये अजून त्याला स्ट्राईक आली नाही. त्यामुळे सध्या नॉन स्ट्राईक एंड वरनं फक्त तो जर विचार केला तर पहिला चेंडू टॉपेज लागलाय. क्षेत्ररक्षक सध्या आपण बघतोय थर्डमॅनचा पाठलाग करतील कारण आउटफील्ड फुल फास्ट आहे. चेंडू नाही थांबणार. चेंडू गेलाय सीमारेखा पार चौकार. सध्या बघतोय वाघोबा चषक जांभूलपडा आणि या चषकामध्ये आर्थिक सहाय्य आदरणीय सन्माननीय ग्रीषा एंटरप्राइजेसचे मालक दिनेशजी पाटील आणि त्यानंतर कल्पेशजी पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतोय. सध्या मॅचच्या दिशेने जातोय क्षेत्ररक्षक मात्र बॅकअप खूप छान केलंय. बॅकअप छान केलंय. 2 धावा आल्या त्या चेंडूवरती. तितिक्ष होते तितिक्ष बीट झालेत पण तिथून बॅकअप छान केलाय. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. खेळाडू नाही. चेंडू जाईल वन बाउन्स. बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना सीमारेखा पार चौकार.
वरती आता काउंटर अटॅक केला जातोय आणि अटॅक कुणामार्फत होतो तो यज्ञेश मार्फत, ज्याचा झेल सुटलाय आणि झेल सुटल्यानंतरचा परिणाम पाहायला भेटतोय. 3 गडी बाद 33 धावा, षटक मार्गस्थ तिसरा आणि तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. सध्या 3-33-3 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा सरळ डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आला लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक आहे, चांगला क्षेत्ररक्षण होते, एकच धाव मिळेल या चेंडूवरती. धावसंख्या होती ती म्हणजे 34 धावा. कुसमाई चषक थोड्याच दिवसानंतर तेही आपल्याला पाहायला भेटणार आहे. खार्डीच्या गावामध्ये आपण बघतोय प्रभाकरजी पाटील साहेबांच्या माध्यमातून ती स्पर्धा आपण बघणार आहेत. एक मोठी स्पर्धा, नामांकित अशी स्पर्धा आपण बघणार आहेत. फुलटॉसला पुल केलंय, चेंडू गेला डीप, फाईन लेगला, सीमारेखा पार, षटकार. मैदानाच्या आतमध्ये बॉल दिला जाईल. विनंती असेल बॉल शोधा तो. यज्ञेश आणि राजा अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. यज्ञेशने काय बॅटिंग केले, 7 मध्ये 20 बनवल्यात. राजाला स्ट्राईक आली आणि स्ट्राईक आल्या आल्या राजाने तो फटका खेळलाय. ते गतीचा वापर केला गेला आणि चेंडू गेला सीमारेखा पार 6 धाव्यांसाठी. धावसंख्या फलकावरती लागली जाते 40 धावा. पुन्हा एकदा आता मात्र चांगला चेंडू हाताळलाय, शेवटचा चेंडू मात्र चांगला हाताळलाय महेंद्रने. अशा चेंडूची आवश्यकता होती, पण तिथून 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 40 धावा. या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्यात. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहायचा या 6 चेंडू मध्ये रोखलं जाईल का. जी टोटल आपण संघ जर बघितला साई कृपा विरारपाडा संघाला, ती टोटल होईल का हेही महत्वाचं आहे. या षटकामध्ये किमान 10 ते 15 धावा आल्या तर 55चं टोटल पाहायला भेटेल. नेक्स्ट टॉसच्या दिशेने जाणार आहेत वाघोबा जांभूलपाडा आणि यंगस्टार सिडसर फाटा संघ कर्णधार. आपण या आपला केला जाईल टॉस. यंगस्टार सिडसर संघ, सिडसर फाटा, चला टॉसच्या दिशेने या. चला रणजित किनी आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या हस्ते केला जाईल टॉस. चला टॉस केला जाईल. थोडासा पाणी गेलंय म्हणून आपण कॅमेरामॅनलाही विनंती असेल की आपण कॅमेरा वर्क करा. आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय अतिथी आहेत हरिचंद्रजी पाटील साहेबांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. चला हरिचंद्र पाटील साहेबांना विनंती असेल की आपण या आपल्या हस्ते केला जाईल टॉस. मैदानाच्या आतमध्ये पाणी गेले तोपर्यंत आपण टॉसच्या दिशेने जाणार आहे. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिला चेंडू लॉंग ऑफला क्लिअर करत असताना यज्ञेशच्या बॅट मधून आलाय, चेंडू गेला आउट ऑफ द पार्क, षटकार. इरादे स्पष्ट केले आहेत. चेंडूला फेकून दिलाय डीप लॉंग ऑफला. तितीक्ष होती तितीशच्या डोक्यावरून 6 धावींसाठी. गोलंदाजी मार्क वरती हार्दिक आलाय. धावसंख्या होती ती म्हणजे 46 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळी गती परिवर्तन केलं होतं, बॅटच्या आतल्या कडेला लागला होता. धावची संधी होती पण तिथून हिट करण्याचा प्रयत्न, हिट नाही झाला. एकच धाव आले. धावसंख्या होती ती म्हणजे 47 धावा. सध्या आपण बघतोय फलकावरती लागल्या गेल्यात. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हार्दिक आल्यात. हार्दिकने कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा समोर खेळलाय, व्ही मध्ये खेळलाय. राजा जेव्हा जेव्हा स्ट्राईक वरती येतो ना तेव्हा राजाच्या बॅट मधून मोठा फटका पाहायला भेटला जातोय. षटकार आलाय. षटकाराने धावसंख्या आता इथून जर विचार केला तर संघ पोहोचलाय तो म्हणजे 53 वरती.
3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अपेक्षा होती 50 जे टार्गेट होतं ते टार्गेट पूर्ण करण्याची अपेक्षा होती साई कृपा विरारपाडा संघाला. आता तुम्ही 50 धावीची रेष ओलांडले. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. इथून गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल कारण तुमच्या 3 चेंडूवरती 2 मोठे फटके आलेत. ऑन साइडला मिस टाइम थ्रो काय चेंडू आलाय ऑन. आपण बघतोय सध्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. धावसंख्या होती ती म्हणजे 55 धावा. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये राजा आणि यज्ञेश अशी बॅटिंग करत असताना शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहायचा मोठे फटके येतील की चांगली गोलंदाजी होते. फटका खेळलाय उंच गेलाय. क्षेत्ररक्षक पाहायचा आहे. क्षेत्ररक्षक आलाय. झेलची संधी झेल सुटलाय. आता चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. शेवटच्या क्षणाला जयवतने या चेंडूला अडवलंय. 2 आले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे पण तिथून 4 धावा आलेत मला वाटतं या चेंडूवरती. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि तिथून फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आहे. जा बॅटर जा प्लीज. चला बॅटर प्लीज. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या होती ती म्हणजे आपण बघतोय 59 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा आता हार्दिकला चांगला चेंडू हाताळावा लागेल. टॉस केलं जाईल. कर्णधार सध्याचा कर्णधार आपण बघतोय यंगस्टार सिसार पाट्याचा संघ कर्णधार आलेला आहेत. रणजित असतील या स्पर्धेचे आयोजक आहेत. त्यांचा संघ खेळताना पाहणार आहेत. ऑन साइडला खेळलाय. मिडविकेटला सध्या क्षेत्ररक्षक चंद्रकांत आले. चांगली फिल्डिंग झाले. फेकी झाले आणि तिथून 60 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 61 धावा करायच्या आहेत आई कोसमाय खार्डी संघाला. चेंडू असतील 24. आपण टॉसच्या दिशेने जाणार आहेत. चला मी विनंती करेन आदरणीय सन्मान्य हरिचंद्रजी पाटील साहेबांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. आपल्या टॉस बॉक्सच्या दिशेने जायचं आहे. टॉस आपण बघतोय. टॉस जिंकलाय संघ रणजित. वाघोबा जांभूलपाडा संघाने नाणेफेकीचे कौल जिंकले. डिसिजन थोडंसं पेंडिंग आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जातील क्षेत्ररक्षणासाठी विरारपाडा संघ. आपल्याला विनंती असेल की आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. कुसमाई खार्डी संघाचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. 61 धावा करायच्या आहेत. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये हलकासा बदल होईल. आवाज ऐकणार आपण हार्दिक किनी यांचा. धन्यवाद घनश्यामजी भोईर. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि 2 बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. जे वाघोबा चषक 2026 आज अंतिम दिवस ज्यासाठी केला होता 88 या स्पर्धेचा शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून आणि तो शेवटचा दिवस गोड होत असताना आपण पाहतोय. हे अंतिम शेड्यूल मागील 5 दिवस खऱ्या अर्थानं आयोजकांनी
या मैदानावरती जे काही घडलंय ते पाहिलंय, प्रत्येक प्रेक्षकाने पाहिलंय, प्रत्येक खेळाडूने या स्पर्धेचा आनंद घेतलाय. कुसमाई खाडी टीमचा एक 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. तुमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आहे. सामन्याला सुरुवात होईल. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल आहेत. टार्गेटचा जर विचार केला तर टार्गेट एकंदरीत आपण पाहू शकतायत 61 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय 4 षटकांमध्ये. एक टार्गेट जे आपल्याला पाहायला मिळते, एक स्पेसिफिक टार्गेट आहे. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज दया आपल्याला पाहायला मिळतोय. जयवंत आणि चंद्रकांत वन ऑफ द बेस्ट ओपनिंग पेअर खऱ्या अर्थाने या विभागामधील. पहिलाच बॉल ऑफस्टमवरती शफल झाले होते. व्हाईट बॉल च्या अपेक्षेमध्ये होते त्या ठिकाणी बॅट्समन, परंतु इथे चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅट्समॅन शफल झाल्यानंतर गोलंदाजाला खऱ्या अर्थाने एक बेनिफिट असणं गरजेचं असतं आणि तेच बेनिफिट मिळालं या बॉलवरती. हा बॉल भरपूर बाहेर आहे आणि इट्स नो बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. धावसंख्या फलकावरती एक. पहिला बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. चंद्रकांत आणि जयवंत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंगवरती जयवंत आहेत. दोन्ही फलंदाज खऱ्या अर्थानं लेजंड आणि त्यांची लेगसी मागील भरपूर वर्षांपासून पैतरणा विभागाने पाहिलंय. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल स्टॉपला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव मिळेल या बॉलवरती. 2 धावा स्कोरकार्डवरती. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये आणि पहिलं षटक सध्या तरी पहिल्या 2 बॉलमध्ये सर्व काही व्यवस्थित आहे. कारण जयवंत सारख्या फलंदाजाला शांत ठेवणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे. अवघड काम आहे आणि मागच्या 2 बॉलमध्ये ते अवघड काम यशस्वीरित्या पार पाडलंय गोलंदाज देवाने. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती. आता स्ट्रायकिंगवरती चंद्रकांत आपण पाहतोय. चंद्राप्रमाणे आकर्षित होण्याकरिता येथे संघर्ष करावा लागणार आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला दयाचा. टार्गेट भरपूर मोठं आहे. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि खऱ्या अर्थानं तो पाठलाग करत असताना पूर्णपणे बाकफुटला पहिल्या 3 बॉलमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे बॅटच्या पट्ट्या झालाय आणि त्यानंतर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर टायमिंग त्या ठिकाणी जुळलं नव्हतं आणि फलंदाज चंद्रकांत बॅक टू द डगआउट गॉन. तितीक्ष नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. तितीक्षचा जर विचार केला तर गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी त्याने केली होती. शेवटच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं ज्या धावा खर्च झाल्या हार्दिकच्या विरोधामध्ये, त्यामध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. त्याचबरोबर महेंद्र या गोलंदाजीच्या विरोधामध्ये देखील भरपूर धावा खर्च झाल्या. तितीक्षने फक्त चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी केली होती. दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा दीपच्या विरोधामध्ये 15 धावा आल्या. नवीन बॅटर मैदानामध्ये तितीक्ष या ठिकाणी दाखल झाला. 4 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. अजूनही या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चला वेळ जास्त जातोय, प्लीज घाई करा कारण आज आपल्याला ग्रँड फिनाले देखील कंप्लीट करायचे आहेत आणि आयोजकांचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे ग्रँड फिनाले देखील 4 षटकांचा झाला पाहिजे आणि त्यामुळे इथे आजचं शेड्यूल बरोबर वेळेवरती पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 3 आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. तितीक्षवरती आता एक मोठी जबाबदारी असणार आहे. दुसऱ्या बाजूला विचार करतायत जयवंत येणाऱ्या काही चेंडूंमध्ये कशा पद्धतीने खेळ करावा. हा देखील बॉल खराब टप्प्यावरती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा स्कोरकार्डवरती. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट ओव्हरमध्ये जर आत्मविश्वास हवा असेल तर येणाऱ्या 2 बॉलवरती एखाद मोठा फटका इथे खेळावा लागणार आहे. तो मोठा फटका येईल का पाहायचा. इथे समोर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऋषीला निवडलाय आणि सॉफ्ट डिसमिसल. बॅटर तितीक्ष बॅक टू द डगआउट गॉन.
स्पेशल कॅश प्राईज त्या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर रमाकांतसाठी लेफ्टी बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. शेवटचा बॉल या ओव्हरमधील शेवटचा बॉल फुल टॉस टाकला होता डीपमध्ये मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकच धाव मिळाली या बॉलवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती 18 बॉलमध्ये विजयासाठी 56 धावांची गरज आहे. येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी आपण पाहतोय एकंदरीत 56 धावांची गरज आहे. भरपूर मोठं टार्गेट या ठिकाणी समोर सेट केले गेले. चला काही करा वेळ जास्त जातोय. सातत्याने मी अनाऊन्समेंट करतोय. 4 षटकांचे सामने आहेत आज आपल्याला. टोटली 11 सामने कव्हर अप करायचे आहेत. युवा ग्रुप वाडीव आणि आदर्श फणसपाडा या दोन टीममध्ये या शेड्यूलमधून पहिला सामना आपण पाहिला. तिथे आदर्श फणसपाडा टीमने बाजी मारली. तदनंतर श्री गणेश घासकोपरी आणि आईकुर्लाई कशीत तिथे श्री गणेश घासकोपरी टीमने बाजी मारली. आता सध्या मैदानामध्ये कुसमाई खार्डी आणि दुसऱ्या बाजूला विरार फाटा या दोन टीममध्ये सामना आपण पाहतोय. या मॅचमध्ये कोणता संघ बाजी मारेल याकडे लक्ष वेधीत असणारा. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवरती पुल शॉट डीप मिडविकेटला. बॉलला सरळ फेकलाय सीमारेषा पलीकडे. षटकार, संघर्षाचा षटकार, आक्रमणाचा बिगुल वाजलाय. आता 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये विजयासाठी 50 धावांची गरज आहे. इथूनही कमबॅक होऊ शकतो, पलटवार होऊ शकतो, परंतु तो पलटवार करण्याकरिता आता लढावं लागणार आहे मैदानामध्ये. महायुद्धासारखं ती लढाई या ठिकाणी लढावी लागणार आहे. राऊंड द विकेट पुढचा बॉल इथे चांगल्या पद्धतीनं बॉल फिरवलाय. लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि रायटी बॉलरसाठी नॅचरली ऑफ कटर त्या ठिकाणी आपण पाहतोय. पडल्यानंतर चांगल्या पद्धतीनं बाहेर निघाला आणि कमबॅक आता गोलंदाज झाला. 16 बॉलमध्ये 50 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये जर डबल फिगरमध्ये स्कोर कार्ड असतं तर इथे हे समीकरण इतकं अवघड नसतं. आणि मागच्या 2 बॉलमध्ये जिथे पहिल्या बॉलवरती षटकार आलाय, दुसऱ्या बॉलवरती देखील आय थिंक तिथे आकडा वेगळा असता. सलग 2 डॉट बॉल या ठिकाणी मैदानामध्ये रमाकांतच्या विरोधामध्ये टाकत असताना गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर विवेक या ठिकाणी दाखल झालाय. सुरुवात षटकाराने झालं, परंतु जो शेवट आहे तो या ठिकाणी आपल्या नावावरती करून घ्यायचा आहे आणि त्यामुळे मागील 2 बॉलमध्ये त्याचा प्रवास सुखाचा ठरलाय. इथे देखील चांगल्या पद्धतीनं बॉलला फिरवलाय. चालला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. सलग 3 निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळले जात आहेत. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. आता विजयासाठी 14 बॉलमध्ये 50 धावांची गरज आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर इथे सलग 3 डॉट बॉल मैदानामध्ये हाताळले जात आहेत. आता इथे स्ट्रेंथ काय आहे ते समजलंय गोलंदाज विवेकला आणि त्या स्ट्रेंथ पासून दूर ठेवलं जात आहे. इथे मिड ऑफ वरून काढण्याचा प्रयत्न झाला होता डीपमध्ये. लॉंग ऑफला फिल्डर एकच धाव मिळेल या बॉलवरती. 13 चेंडू आणि 49 धावांची गरज. आता समीकरण पूर्णपणे अवघड झालंय. मागच्या काही चेंडूंमध्ये जेवणला स्ट्राईक जास्त मिळालेली नाहीये. मागील 11 बॉलमध्ये कमीत कमी जेवणचा जर विचार केला तर फक्त 3 बॉल तो मैदानामध्ये खेळलाय. ॲज अ ओपनर रिझर्व करत नाहीये खऱ्या अर्थानं, कारण इथे त्याला 3 बॉलमध्ये जी 1 धाव बनवलंय तिथे 3 बॉलमध्ये कमीत कमी त्याच्या अकाउंटमध्ये 9 ते 10 धावा असायला हव्या होत्या. ॲज अ बेस्ट ओपनर मिस्टर जेवणला आपण पाहतोय. ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि धावचीच्या रूपामध्ये इथे विकेट गमवावी लागेल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 धावा स्कोर कार्डवरती. आता विजयासाठी 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये बनवायच्या आहेत. त्या म्हणजेच 49 12 चेंडू आणि 49 धावांची गरज. बॉल 12 बॉलमध्ये 49 धावांची गरज आहे. 24.50च्या सरासरीने धावा बनवाव्या लागणार आहेत.
तो माइंडसेट आता इथे सेट करावा लागणार पॉझिटिव्ह इंटेंटमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 3 मध्ये साईनाथला या ठिकाणी आणल्या गेल्या. स्ट्रायकिंगवरती दीप च्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. त्याची पर्सनॅलिटी आहे. आता खेळ देखील तसंच करावा लागणार. 12 धावा स्कोर कार्डवरती. 12 बॉल 49 ची गरज आहे मैदानामध्ये. मागच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 12 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये एक सर्वाधिक मोठं अवघड चॅलेंज इथे स्वीकारायचं आहे, ॲक्सेप्ट करायचं आहे. पहिलाच बॉल फुल टॉस टाकलाय. डिस्टन्स हवंय दीपला, ते डिस्टन्स मिळालेला नाहीये आणि पहिल्याच बॉलवरती विकेट घेतलाय मिस्टर साईनाथने. बॅक टू द डगआउट गॉन. चार विकेट या ठिकाणी गमावले गेलेत. दीप देखील तंबूच्या आसऱ्याला परततोय. नवीन फलंदाज पंकज मैदानामध्ये दाखल झालाय. विनीत देखील या ठिकाणी जॉईन झालाय. वेलकम विनीत, आपलं देखील स्वागत असेल. 11 बॉलमध्ये 49 धाव्यांची गरज. आता त्या समीकरणापासून दूर जात चाललाय हा एक उस्माई खार्डी संघ. पहिल्या षटकामध्ये सुरुवात ज्या पद्धतीने तितिक्षने केली होती, असं वाटलं होतं की टोटल कमी दिसेल, परंतु जो कमबॅक खऱ्या अर्थानं केला विरार फटा या टीमने, चर्चा त्याची देखील करावी लागणार आहे. गोलंदाजी मार्कवरती साईनाथ. या षटकाची सुरुवात चांगली झाली. रनअपमध्ये थोडंसं व्यत्यय निर्माण झाला, अडथळा निर्माण झाला. डेड बॉल पंच घोषित करतायत. 11 चेंडू आहेत. 11 चेंडूंमध्ये विजयासाठी 49 धाव्यांची गरज. नवीन बॅटर पंकज मैदानामध्ये दाखल झाला. त्याच्यासाठी हा बॉल पहिल्याच बॉलवरती हाय बॅकलिप न खेळला आणि सरळ बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 6 धावांकरिता षटकार अजूनही सामना संपलेला नाहीये. आता 10 बॉलमध्ये बनवायचे आहेत 43. इथे जर येणाऱ्या 4 बॉलमध्ये 3 जर मोठे फटके येत आहेत, 2 ते 3 मोठे फटके आले तर या मॅच मध्ये पंकज होतच नव्हतं करू शकतो, कारण ती ॲबिलिटी पंकजमध्ये आहे, ती क्षमता पंकजमध्ये, आणि त्याचमुळे ठिकाणी तो मैदानामध्ये दाखल झालाय खेळ करण्याकरिता समोरच्या संघाचा. आता 10 बॉलमध्ये 43 धावांची गरज. पहिल्याच बॉलवरती ट्रेडमार्क स्ट्रोक फलंदाज पंकजचा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा हुक शॉट, धावा बुक केल्यात. चाललाय बॉल फाईन लेगला. षटकार 6 धावा बॅक टू बॅक 2 षटकार. आता विजयासाठी 9 बॉल 37 ची गरज. वॉट मॅच. येणाऱ्या 9 बॉलमध्ये 37 धावांची गरज आहे. 2 बॉलवरती 2 षटकार या ठिकाणी पंकजच्या बॅटमधून आल्यात. पंकज जर अजून लवकर आला असता तर या मॅच मध्ये रिझल्ट वेगळा असता आणि स्कोर कार्ड वरती देखील आकडे वेगळे असते, आकड्यांचा खेळ वेगळा असता. आता 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज. 2 बॉलवरती 2 षटकार. मिस्टर पंकज आपली छाप सोडतो या मैदानावरती ठसा उमटवत असताना. एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील. हा बॉल नो बॉल. इथे देखील एक्स्ट्रा रन मिळेल. आता 9 बॉल विजयासाठी 36 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. येणारे 3 बॉल अजूनही 2 मोठे फटके आले तर समीकरण या ठिकाणी जरूर बदलू शकतं. आता 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये विजयासाठी 36 धावांची गरज आहे. पुढचा बॉल फ्री हिट. स्ट्रायकिंग वरती मिस्टर पंकज. 2 तर ऑलरेडी आल्यात, अजूनही फटके हवे. फ्री हिटचा बॉल. इथे विकेट किपरने चुकी केलाय आणि चाललाय बॉल फाईन लेगला. नो बॉल +4. एकूण 5 धावा. आता विजयासाठी 9 चेंडू आणि 31 धावांची गरज. वन्स अगेन फ्री हिट कंटिन्यू असेल. तीस धावा स्कोर कार्ड वरती. या ओव्हर मध्ये सुरुवात कशी झाली होती आणि आता शेवट कसा होतोय हो त्याचं नव्हतं करण्याची क्षमता पंकज मध्ये आणि ती दर्शवून देते असताना. तस्वीर भी बदलेगी और तकदीर भी बदलेगी, तेरे हाथों की लकीर भी बदलेगी. संघर्ष कर, मेहनत कर. आता विजयासाठी 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये बनवायचे आहेत
एकंदरीत 31 धावांची गरज आहे. साईनाथ सुरुवात विकेटने झाली होती, परंतु पंकज मैदानामध्ये आल्यानंतर तुफान पंकज नावाचं मैदानामध्ये आपण पाहतोय. 30 धावा स्कोर कार्ड वरती. 9 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. या ओव्हरमध्ये अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मागच्या काही चेंडूंमध्ये धावांचा पाऊस लिटरली मैदानामध्ये पडलाय. पंकज मैदानामध्ये उभा आहे, ताठ मानेनं रुबाब दाखवतोय खार्डी गावाचा, परंतु इथे फटका फसला, डीप स्कोअर लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. फ्री हिटचा बॉल आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं नुकसान या ठिकाणी होणार नाहीये. एकच धाव मिळेल या बॉलवरती. 31 स्कोर कार्ड वरती लागल्यात आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. आता मागील काही चेंडूंमध्ये बॅटिंग शॉ आपण अनुभवलाय मिस्टर पंकजचा, आता क्लास दाखवावा लागणार आहे मिस्टर जयवंतला. 4 बॉल मध्ये मागील काय घडलंय ती विसरावं लागणार आहे. जयवंतचा जर इंडिव्हिज्युअली स्कोर आपण पाहिला तर फक्त 1 धाव 4 बॉल मध्ये त्याने बनवलंय, परंतु येणाऱ्या 2 बॉल मध्ये या ठिकाणी आपली जी गुणवत्ता आहे ती दाखवावी लागणार आहे. चांगला फटका गॅप मध्ये चाललाय आणि सरळ बॉल निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. आता समीकरण 7 बॉल आणि 26 धावांची गरज, जिथे 12 बॉल 49 धावांची गरज होती. या ओव्हरमध्ये पंकज मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर तब्बल 19 धावा आतापर्यंत या ठिकाणी कुठल्या गेल्यात या ओव्हरमध्ये. त्याचबरोबर 5 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये देखील येताना आपण पाहिल्यात. टोटली 23 धावांचं हे षटक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. मागील 5 बॉलमध्ये अजून 1 बॉलचा खेळ बाकी आहे. या बॉलवरती भरपूर काही डिपेंड असणार. इथे जर मोठा फटका आला तर आई कुसमाई खाडी टीम लीड करू शकते या मॅच मध्ये, परंतु जर का डॉट किंवा विकेट येतोय तर पुन्हा एकदा कमबॅक असेल. इथे फुल टॉस बॉल गॅप मध्ये चाललाय, वॉड शॉट, जबरदस्त फटका आणि इथे देखील 4 धावा मिळून जातील. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 22 धावांची गरज. येणारे 6 चेंडू 22 धावांची गरज. एक छोटासा ब्रेक आपण घेऊया, जाऊयात डीजे गोकुलच्या दिशेने. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 22 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच देखील तितकंच महत्वाचं असेल. एका बाजूला वाघोबा जांभूलपाडा आणि यंगस्टर शिरसाट फाटा. 6 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज आहे. इथून हे समीकरण जे बदलणं तिथे क्रेडिट डिझर्व करतो पूर्णपणे मिस्टर पंकज आणि त्याच्या सोबतीनं आपण पाहतोय जयवंतला. त्याने देखील शेवटच्या 2 बॉलवरती 2 चौकार जे ती खूप महत्वाची आपल्याला पाहायला मिळाले. बॉलिंग ट्रॅक वरती राजा या ठिकाणी दाखल झाला. राजाचा थाट, राजाचा ताज मिरवण्याकरिता येणाऱ्या 6 बॉल मध्ये 22 धावा रोखाव्या लागणार आहेत, कारण दुसऱ्या बाजूला खार्डी गावाचा वाघ उभा आहे. 6 बॉल मध्ये 22 धावांची गरज. पहिलाच बॉल धीम्या गतीचा त्या ठिकाणी आपण पाहतोय. पंचांकडे अपील त्या ठिकाणी केली होती. 1 धाव घेतली. आता 5 बॉल मध्ये 21 धावांची गरज. लेग बायच्या रूपामध्ये ही धाव येताना पाहायला मिळाली. गोलंदाज राजाचं कौतुक करावं लागणार आहे. पहिल्याच बॉलवरती तिथे चांगलं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. सरप्राइझिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 5 चेंडू आणि विजयासाठी आता 21 धावांची गरज आहे मैदानामध्ये. मागील 7 बॉलमध्ये जी मेहनत केलंय, मागील 7 बॉलमध्ये ज्या बॉलवरती प्रयत्नांची पराकाष्ठा केलंय ती आठवावी लागणार आहे. इथे फुल टॉस टाकलाय आणि चाललाय बॉल फाईन लेगला. षटकार 6 धावा. आता विजयासाठी 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 15ची गरज आहे. इथे अंपायर्स कॉल भीमर साठी रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतला गेलाय. सध्या तरी समीकरण 4 बॉल 15ची गरज आहे. नो बॉल जर आला तर 5 बॉल 14ची गरज असेल. मास्टर माइंड ऑपरेटर मिस्टर ऋषी पुजारी या ठिकाणी आहेत.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. 4 बॉल 15ची गरज, कारण बॉल डीप होत होता आणि बॅटर थोडेसे या ठिकाणी खाली देखील वाकले होते. 4 बॉल 4 बॉलमध्ये 15ची गरज. या स्पर्धेमधील अजून एक हृदयाची स्पंदने वाढवणारा सामना आपल्या भेटीला आला. या दुपारच्या सत्रामध्ये हाय व्होल्टेज मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जयवंत आणि दुसऱ्या बाजूला राजा. 4 बॉल 15ची गरज. पुनश्च एकदा जयवंतच्या बॅट मधून मोठा फटका येतोय. डीप स्क्वेअरला ठोकलाय षटकार. अभिमान दाखवतोय खाडी गावाचा षटकार. 6 धावा. आता 3 बॉल आणि 9 धावांची गरज. काय सामना मैदानामध्ये रंगलाय. आसान काय है, मन में चल रहे तूफान को जगाना है. आणि मनामध्ये चाललेल्या त्या तुफाना इथे जागा केलंय जयवंत आणि पंकजने. पंकज मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर एक वेगळा क्रेज, एक वेगळा लुक मैदानामध्ये पाहायला मिळाला. विजयासाठी 3 बॉल 3 बॉलमध्ये 9ची गरज. मागच्या 3 बॉलमध्ये आतापर्यंत 10 धावा 11 धावा येताना आपण पाहिल्यात. आता येणाऱ्या मागच्या 3 बॉलमध्ये 13 धावा येताना आपण पाहिल्यात. आता येणाऱ्या 3 बॉलमध्ये 9 बनवायचे आहेत. इथे देखील जबरदस्त फटका, ट्रेडमार्क सिग्नेचर शॉट जयवंतच्या बॅट मधून. वहां आंधी तूफान भी दम तोड़ देते जब जयवंत नाम की कश्ती जीत पर अड़ी होती है आणि त्याच्या बॅट मधून आलाय षटकार. 6 धावा. सोहम मयूर त्या ठिकाणी होते आणि 100 रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्यासाठी. चांगला कॅच त्यांनी पकडलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयासाठी आता समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज. काय सामना मैदानामध्ये पाहायला मिळते. 12 बॉल 49ची गरज होते. पंकज आणि जयवंतने जी बॅटिंग मैदानामध्ये केलंय जबरदस्त. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. लेग बाय रूपामध्ये 1 धाव पूर्ण केलंय जयवंत आणि त्याचबरोबर पंकज. काय लढल्यात या मॅच मध्ये. खार्डी गावाचे 2 वाघ या ठिकाणी जबरदस्त लढल्यात. वेल कॅच मयूर. मयूर आपण या मुख्य मंचावरती 100 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. 1 बॉल मध्ये 2 धावांची गरज. नवीन बॅटर हार्दिक मैदानामध्ये दाखल झालाय. 1 चेंडू आणि 1 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज आहे. हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत. हार्टबीट्स वाढतायत मैदानामध्ये. एका बाजूला खाडी गावाचे समर्थक या ठिकाणी इतकंच सांगतायत आमचा संघ जिंकू दे. दुसऱ्या बाजूला विरार फाटा संघाचे समर्थक इतकंच सांगतायत आमचा संघ जिंकू दे. तर क्रिकेट प्रेमी सांगतायत जय वाघोबा चषक जिंकू दे, क्रिकेट जिंकू दे. 1 बॉल 2 धावांची गरज आहे. एकदा सामना जर आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. काय सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 12 बॉल 49ची गरज होती. तिथून जे तुफान मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. जयवंत आणि पंकज नवाचं हार मानणाऱ्यांपैकी नाही आहेत. एका बाजूला राजाचा थाट मिरवावा लागणार आहे. 1 बॉल 2ची गरज आणि इथे बॉल मिस केला गेलाय. बॉल चाललाय थर्डमॅनला. 1 धाव पूर्ण केलाय. दुसरा धावायचा प्रयत्न आणि काय रन चेस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. काय सामना पाहायला मिळाला. या स्पर्धेमधील एक ऐतिहासिक सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. इतिहास रचला गेलाय. 12 बॉल 49ची गरज होती. पहिल्या बॉलवरती विकेट येऊन देखील 11 बॉल मध्ये त्या 49 धावा चेस केल्या गेल्यात. ग्रेट मॅच, ग्रेट फाईट. योद्धा खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाले. दोन्ही योद्धा लढल्यात पूर्णपणे. या ठिकाणी क्रेडिट द्यावं लागणार आहे पंकज आणि त्याचबरोबर जयवंतला. काय सामना पाहायला मिळाला मैदानामध्ये. 12 बॉल मध्ये 49ची गरज होती आणि त्या धावा चेस झाल्यात. कोणाला विश्वास देखील बसणार नाहीये. चला मयूर आपण या. स्वप्नील दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण कॅश प्राइज देणार आहोत. भवितव्य खऱ्या अर्थानं जांभूलपाडा गावामधील मिस्टर सोहम त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद खऱ्या अर्थानं मयूर होते आणि मयूरच्या चेहऱ्यावरील आनंद खऱ्या अर्थानं क्यूट बॉय. पाठवलाय नंबर. माझं घर साईसागर.